मुंबई येथील 3 दिवसीय विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक झाले। निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिलेच आमदार होण्याचा मान अभिजित पाटील यांनी पटकावला आहे। रायगडाच्या पावनस्थळावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता आणि याच ठिकाणी स्वराज्याचा संकल्पही पूर्ण केला होता। या ठिकाणी छत्रपतींचे अनेक वर्ष वास्तव्य होते। या पवित्र ठिकाणी जाऊन आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी अभिजित पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की छत्रपतींनी हजारो मावळे घडवले आणि स्वराज्याची संकल्पना रुजवली। त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढ्या घडल्या। मराठा साम्राज्याने बलाढ्य शक्तींना परास्त करत अटीकवार झेंडाही रोवला। संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्याच्या या आदर्श संकल्पनेवर उभा राहिला असून मला देखील माढा विधानसभा मतदारसंघाची मिळालेली जबाबदारी एक मावळा म्हणून पूर्ण करायची आहे, असा संकल्प करून आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून आशीर्वादही घेतला। ते पुढे बोलत असताना म्हणाले की माढा मतदारसंघात या परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार आहे। माढा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही अश्वारूढ पुतळा नाही ही खंत कोणाच्याही मनात राहू देणार नाही, असा विश्वासही अभिजित पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या या रायगडाचा इतिहासही जाणून घेतला। महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे हे देखील योगायोगाने याचवेळी रायगडावर आले होते। यावेळी अभिजित पाटील यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली, तसेच रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याबाबत चर्चाही केली। कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेली ही भेट आनंददायी ठरल्याची भावनाही आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली। याप्रसंगी त्यांचे रायगड दर्शन सुरू असतानाच एका ठिकाणी शाळेतील विद्यार्थी इतिहास जाणून घेत असताना त्यांना दिसले। त्यामधील एका शिक्षकांनी आमदार अभिजित पाटील यांना ओळखले आणि त्यांच्याशी संवादही साधला। त्यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि योगायोगाने भेट झालेले स्वराज्याचे वंशज यांच्याशी संवाद साधता आल्याचा आनंदही व्यक्त केला। यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर इतिहास जाणून घेण्यासाठी काढण्यात आलेल्या या अशा संस्कारित सहलींसाठी शिक्षकांचे अभिनंदनही केले। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे छत्रपती आणि भविष्यातील अनेक बालक छत्रपती यांची एकत्रित भेट म्हणजे इतिहास, वर्तमान आणि भविष्य याचे एकत्रित दर्शन घेऊन नवी ऊर्जा घेऊन परतलो असल्याची भावनाही अभिजित पाटील यांनी यावेळी व्यक्त केली।